नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आली पीक विमा संदर्भात सर्वात मोठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीक विमा संदर्भात सर्वात मोठी घोषणा केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकार ऐतिहासिक आणि मोठा निर्णय जाहीर करणार आहे। शेतकरी मित्रांनो, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच त्यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती शेतकऱ्यांना दिली। त्यामुळे राज्यातील बळीराजाला आता मोठा दिलासा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार हे 30 मार्च आधी या सर्व जिल्ह्यात पीक विमा टाकणार आहे। शेतकरी मित्रांनो, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रयजी भरणे यांनी विधान परिषदेत दिली आहे। शेतकरी मित्रांनो, आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून 37,000 कोटीपेक्षा जास्त नुकसान भरपाई म्हणजेच राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मागील 9 वर्षात सुमारे 37,500 कोटीपेक्षा जास्त नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, खरीप 2025-26 पासून उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजना लागू केली। बीड पॅटर्न 80 ते 110 मॉडेल राबवून विमा कंपन्यांच्या नफ्यावर 20% मर्यादा घालवण्यात आली होती। शेतकरी मित्रांनो, वन्य प्राणी व स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई देण्याचा निर्णय केंद्राने घेतल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रयजी भरणे यांनी दिली। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, फेब्रुवारी ते डिसेंबर 2025 या काळात अतिवृष्टीमुळे 1.36 कोटी शेतकरी बाधित झाले। 1.06 कोटी हेक्टर क्षेत्राचे नुकसान सुद्धा झाले। यासाठी 20,194 कोटींची मदत जाहीर करण्यात आलेली होती। आता शेतकरी मित्रांनो, 15,661 कोटी वितरण सुद्धा करण्यात आलेले आहे आणि त्याची मर्यादा 2 हेक्टरहून 3 हेक्टर पर्यंत सुद्धा करण्यात आलेली होती। आता महत्त्वाचा मुद्दा जर बघितला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मधील, तर गेल्या 9 वर्षात सरकारने 37,500 कोटींची मदत जाहीर केली असून आता 2025 साठी आणि 26 साठी आता नवीन बदल सुद्धा करण्यात आलेले आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता जो खरीप 2025 चा पीक विमा आहे त्यासाठी 15,661 कोटींची मदत शेतकऱ्यांना आता मिळणार आहे आणि ही मदत 30 मार्च 2026 च्या आधी सर्व पात्र जिल्ह्यांच्या खात्यावर पडणार आहे। आता शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा प्रश्न पडला शेतकऱ्यांना की कोणत्या म्हणजे जो पीक विमा आपल्याला मिळणार आहे तो पीक विमा कोणत्या जिल्ह्यांना मिळणार। तर आता शेतकरी मित्रांनो, त्यासाठी कोणते जिल्हे पात्र आहेत ते जिल्हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता कोणत्या जिल्ह्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे ते बघूया शेतकरी मित्रांनो। आता शासनाने यावर्षी विविध जिल्ह्यांसाठी पीक विमा मंजूर केला होता, पण सर्वात आधी प्राधान्य ज्या जिल्ह्यांना मिळते त्यामध्ये लातूर, यवतमाळ, बुलढाणा, धुळे, परभणी, हिंगोली, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड हे मुख्य जिल्हे आहेत। शेतकरी मित्रांनो, म्हणजे शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यांना सर्वात आधी प्राधान्य दिलेले आहे आणि या जिल्ह्यामध्ये 30 मार्चच्या आधीच सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट डीबीटीद्वारे पीक विमा पडणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।